कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे गौरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विनायकं गुरुर्नमामि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवान् मुक्ता भवन्ति, साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवन्धनिमुक्तये, ज्ञानप्रताप विलसद्वचनामृतञ्च अद्वैत भाव पटुताहितबुद्धिरहस्यं, नागेश्वर भगवान् मूर्तिदेव श्रीरङ्गनाथनमस्तुते। जो का केवळ विषयासक्त तो प्रधान मानी शास्त्रार्थ, जो झाला जीवनमुक्त तोही शास्त्रार्थ मानून न मानी, जैसी मृगजळाची भासी तैसी विषय मुक्तां पाती, या विषयाची निवृत्ती कोणती शास्त्रार्थी मानावा नेमू, अत्यासक्त अतिविरक्त त्यासी नेमून चलित, गुरु शास्त्रार्थ नेहमी निश्चित निजनेमी, गुरु शिष्य संवाद करिता ज्ञानार्थ बोध, हे बोधिवाद निर्विषयवाद सत्यागी प्रसिद्ध शास्त्रार्थ नेमू, मनसा वाचा कर्म वरोधू, येथे विषयाचा त्रिविध बाधू, त्यातही सही त्रिविधू शास्त्रे अतिशुद्धीने मिला नेमू, प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला ग्रंथ शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा श्री एकनाथी भागवत, जो श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदावर केलेली मराठी भाषेत टीका म्हणजे श्री एकनाथी भागवत, आणि या भागवतातल्या तिसऱ्या अध्यायामध्ये आपण चिंतन करत आहोत. या तिसऱ्या अध्यायामध्ये चिंतन करीत असताना प्रबुद्ध नारायण आणि राजा जनकाचा संवाद आपण ऐकत आहोत. राजा जनकाने प्रश्न विचारले नवनारायणाला, त्यामध्ये माया म्हणजे काय, माया करून जाण्याचा उपाय काय, असे प्रश्न केले. त्या प्रश्नाचं उत्तर प्रबुद्ध नारायण देत असतात, आणि ते आपण चिंतन ऐकत आज जवळपास आता प्रबुद्ध नारायणाने या प्रश्नाचं उत्तर शेवटपर्यंत आपल्याला सांगत आलेले, ते आपल्याला आता 1-2 प्रवचनात होऊन जाईल. त्या संवादात आपण चिंतन करीत आहोत. दिवाळी झाली, त्या दिवाळीच्या निमित्तानं सगळेजण
दिवाळीच्या आनंद उत्सवात येते. म्हणून आज प्रवचनाला सुद्धा कोणी जाईन जास्त नाही, सगळे नाही, सगळे आता लेकरं बाळ खाणं पिणं सगळं गाठी भेटी सगळ्याच्या, त्याच्यामुळे कोणाला आता वेळ नाही. त्याच्यामुळे आपलं प्रवचन आपण 5-4 दिवस पण ठेवलं. ताईनं सांगितलं की आज प्रवचन आपलं चालू आहे, काय हरकत नाही, आपण कधी रिकामीच आज 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे ते बली प्रतिपदा म्हणून असं आज मुहूर्त आहे. त्या मुहूर्ताचं महात्म्य की वामन अवतार, भगवंतानी वामन अवतार घेऊन बळीला पाताळात घातलं आणि बळीने दान भगवंताला आपल्या मोठ्या उत्साहानं जे मागितलं ते दान आहे का नाही, 3 पाच भूमी दान देऊन टाकलं आणि त्या 3 पावलात भगवंतानी सगळं व्यापून टाकलं. बळीला पाताळात घातलं. आता उदार बळी त्या बळीराजाची पूजा असते. त्या बळीराजाचा मान सन्मान आजचा दिवस त्याची पूजा आपण करीत असतो. शेतकरी राजा म्हणजे बळीराजा आहे. आपण सगळे शेतकरी असल्यामुळे आपल्यालाही तो आनंदच असतो आजच्या दिवसाचा, आहे की नाही. आज हे सगळा उत्सव असतो दिवाळीचा, आजच्या पाडवा ज्याला म्हणतो. अशा प्रकारचं हे आजचा विशेष दिवस आहे, मुहूर्त आहे चांगल्या प्रकारचं. आजच्या मुहूर्तावर आज बळीराजाला जसा भगवान परमात्मा आणि बळीराजालाही वरदान दिलं त्या परमात्म्याने, तुला काय पाहिजे तुझ्यासारखा भक्त मी मागितल्या वरदान देणार. जरी त्याचे गुरु आडवे आले, शुक्राचार्य त्याचा डोळा फोडला, बळीनं गुरुला सुद्धा मानलं नाही, कारण माझ्या दारात भगवंत आले. भगवंताला आडवा येणारा गुरु जरी असला, गुरु आडवे येत नसते, गुरु भगवंत नाही. पण आता हे दैत्य गुरु होते, भगवंताची प्राप्ती म्हणजे आज भगवंताच्या ब्राह्मण रूपात भिक्षा मागली. देव आपल्या दारात आपल्याकडे आला म्हणल्यावर बळीलाही मोठा आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात बळीनं देवाला बळीसारखा दानशूर नाही. आख्यायिक आहे असा शेतकरी सुद्धा दानशूर असतो. आजच्या दिवशी भगवान परमात्माही प्रसन्न होऊन तुला काय पाहिजे. बळीने सांगितलं की तू मला दररोज तुझं दर्शन मला झालं, नित्य दर्शन. ही भक्ताची मागणी की मला तुझी कधी आठवण अशी झाली नाही, असं कधीच नाही. मला तुला कधी विसर पडून सतत ती आठवण राहावी. आणि घरातून बाहेर पडताना किंवा बाहेरून घरात येताना द्वारपाल झालं म्हणजे बळीच्या दारात द्वारपाल झालं म्हणजे अखंडच राहण आहे का नाही, अखंड राहण आहे. आता लक्ष्मीला पंचायत पडली की आपले मालक तर गेले नेले तिकडे बळीनं, आता द्वारपाल करून ठेवले. रोज आता काय तिकडून येतेच का, येता येते का भक्ताला एकदा वरदान दिलं म्हणलं ती लक्ष्मी पुन्हा पहिली वाढायचं असतं
त्याला हरित दर्शन ते या चिंतनातून होत असतं. म्हणून आपल्याला चिंतन करायचं ते असं की मागच्या प्रवचनात आपण ऐकलं होतं, शास्त्रार्थ जो आहे तो कोणा करताय, शास्त्र जे ते कोणा करताय, तर जो विधीनं वागतो, कोण वागतो विधीनं, की ज्याला पापाची भीती वाटते, ज्याला परमात्मा प्राप्तीची इच्छा आहे, ज्याला परमात्मा प्राप्तीची आवड आहे, असा जो आहे त्याला मुमुक्षु, त्याला काय म्हणते मुमुक्षु. म्हणजे ज्याला मोक्षाची इच्छा आहे, मोक्षाची ज्याला तीव्र इच्छा आहे, त्याला काय म्हणायचं मुमुक्षु. ज्याला मुक्त वाटतंय, ज्याला वाटतं हे जन्म मरण, हे संसार बंधन, हे जन्म मरण, हे दुःख आहे, हा प्रपंच दुःख रूप आहे आणि या प्रपंचात दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही, हे ज्याला कळालं, बाहेर पडण्याकरता मला मोक्षाची इच्छा करीत असते, मला मोक्ष, माझे जन्म मरण, त्याला काय म्हणायचं मुमुक्षु. काय म्हणायचं मुमुक्षु. म्हणून तो विधीनं वागतो. म्हणून तू कसं वागतो विधीनं, शास्त्राच्या नियमानं, शास्त्रानं जे सांगितले धर्म, नीती, न्याय आहे की नाही, आपल्याला कायदा, सुव्यवस्था हे कोणा करताय, हे सगळं मनुष्य करताय आणि याचं पालन कोण करतो, जो त्याला आपण म्हणजे जो धर्मनिष्ठ आहे, तो कसा आहे धर्मनिष्ठ आहे, सत्यावर चालणार आहे, तो विधी सोडून वागत नाही, विधियुक्त आचरणाला वागतो, विधियुक्त वागतो म्हणजे की गलत वागायचं नाही, पापाला तो घेतो, पापाला घेतो. त्याच्यामुळं पापाचं दुःख आहे नाही, हे जन्म मरण, हे शरीराला येणं, हे कशाचं दुःख आहे, पापाचं दुःख आहे. म्हणून त्याच्यामुळं तो पापाला घेतो, म्हणून तो शास्त्राच्या नियमानं वागतो. शास्त्र मग कोणा करताय त्याच्या, आणि जो स्वैराचार वागतो त्याला पापाची भीती वाटत नाही, त्याला देव आवडत नाही, त्याला संत आवडत नाही, मग तो कसाही वागतो, त्याला पाप करणं आवडतं आहे का नाही, त्याला खोटं बोलणं आवडतं, त्याला चोरी करणं आवडतं, त्याला काही खाणं, काही पिणं, कसंही राहणं, काही पाहणं, काही खाणं, कडे जाणं, हे ज्याला आवडतं त्याला शास्त्र आवडत नाही, त्याला विज्ञान आवडत नाही. मग तो निश्चित जाणार कसा वागतो, निश्चित करतो नाही, म्हणून त्याला शास्त्र जिस्त्र काय नाही, त्याला काय नाही, त्याला शास्त्र मान्यच नाही, त्याला शास्त्र आवडतच नाही, त्याला शास्त्रानं वागणं आवडतच नाही, शास्त्रानं वागण्यात त्याला आनंद नाही, शास्त्र तर त्याला प्रतिबंध होईल, म्हणून तो स्वैराचार वागतो, तो शास्त्राला धरून, शास्त्राच्या विरुद्धच. शास्त्र त्याच्यासाठी आहे का मग नाही, शास्त्र त्याच्यासाठी नाही. आणि जो जीवन मुक्त झाला की ज्याला काहीच करायचं राहिलेलं नाही, परमात्मा सर्वत्र आहे, तो एक आहे, तो माझ्याहून वेगळा नाही, ज्याला असं दृढ अपरोक्ष ज्ञान झाले, जीवन मुक्त, त्याला शास्त्रात काय पाहून वागायचं काही त्याला गरज नाही, त्याला शास्त्रात त्याला काही पूर्ण, कारण तो मुक्त झाला, मुक्त झाला, त्याला शास्त्रामध्ये बिन वागणं त्याच्यासाठी काहीच नाही, पण तो त्याचं वागणं सहजच विधीन असतं, त्याला त्या विधीनं वागायचं बिगायचं.
त्याला साधनाचं काही त्याला कोणती साधना करायची गरज राहिलेली नाही. ते सगळं करून झालं म्हणून त्याला शास्त्राची काही गरज नाही. आणि जो पाप करतो, सदाचार करतो, त्यालाही शास्त्राची काही काय नाही. असून पण त्याला शास्त्र आवडत नाही म्हणून त्याला गरज वाटत नाही. जीवनमुक्त मुक्त झाल्यामुळे त्याला काही गरज राहिली त्याला काही आता विधीनं वागायचं राहिलं का नाही. त्याला काही साधना करायच्या राहिल्यात का नाही. त्याला शास्त्राची गरज नाही. स्वराच्या वागण्याला शास्त्राची गरज नाही. शास्त्र कोणाकरता आहे? शास्त्र त्याला पापाला भेटतो, त्याला परमात्मा पापामुळे दुःख. पापामुळे काय होतं? दुःख. पाप हे दुःख. पापाचं फळ दुःख, पुण्याचं फळ सुख. पापाने दुःख होतं म्हणल्या मग ते पापाला भीतो, पाप करी नाही. मग त्याला कसं वागावं ते शास्त्र सांगते. शास्त्रानं वागत असत. कशाने वागत असतो? शास्त्राने वागत असतो. असं आपल्याला महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण त्याच्यावर चिंतन केलं. पुढं तो संवाद पुन्हा सांगतात. याचे कारण असे की गुरुशी शिष्य हा संवाद करीत असतात, त्यापासून ज्ञानाचे सिद्धांत कळतात, पण ते कळून घेणारा विषयासक्तीची बाधा होते. याकरिता विषय टाकण्याकरिता शास्त्रार्थ जो नियमविधी जो शास्त्रात प्रसिद्ध आहे आवश्यक आहे. मनाने वाणीने आणि शब्दात केलेले शेर करणे ज्ञानाला प्रतिबंध करतात. तसेच मनाने वाणीने व शरीराने भोगलेले विषय हे ज्ञानाला बाधा करतात. कर्मामुळे अज्ञानात प्रवृत्ती होत नाही व भोगामुळे ज्ञान राहत नाही. सारांश कर्म आणि भोग ज्ञानाच्या योगक्षमांना प्रतिबंध करतात. म्हणून शास्त्राने मन वाणी शरीर या तिघांनाही 3 प्रकारचा अतिशुद्ध काय महाराज म्हणतात की गुरु आणि शिष्य हा संवाद करीत असतात, त्यापासून ज्ञानाचे सिद्धांत सद्गुरु करून आपल्याला काय करतात की सद्गुरूच्या वाक्यानं आपल्याला ज्ञान होत असत. आपल्या आई वडिलाच्या शब्दाने आपल्याला व्यवहार शिकवते, आहे का नाही? ते काय शिकवते? व्यवहार. हे जग सत्य समजून जगासारखं वागायचं व्यवहार शिकवतात. पण हे खरं नाही. संत जे सांगतात तर ते खरं सांग, सत्य सांग. ते काय सांगते? सत्य. की त्या ह्याच्या बोलण्यातून तू परमात्मा आहेस. तू काय आहेस? परमात्मा आहेस. आपली आई म्हणते तू माझा मुलगा आहेस, म्हणते मी तुला 9 महिने 9 दिवस तुला सांभाळलं, आहे की नाही? वाढीलं, दूध पाजलं, तुझं सगळं केलं आणि मग तू असाच मोठा होईल, आम्हाला म्हातारपणी सांभाळ. त्यांनी त्याच्या स्वार्थाकरता ते सांगितलं, कारण त्यालाही ते माहित नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलं की तू सुद्धा लोभाकाराने वाढी. अशा प्रकारचं माय बापांनी आपल्याला ते शिकवलं. सद्गुरु सांगते की तू हे शरीर, तू मनुष्य नाहीस, तू परमात्मा आहेस. तू काय? परमात्मा आहे. तू दिव्य आहे, तू ज्ञान आहे, तू चैतन्य आहे. असं तू तुला ओळख. हे तुझा अनुभव मी म्हणतो म्हणून नाही, तुझ्या अनुभवानं तू ओळख की तू कोणीच हे बरं नाही. हे शरीर तू नाही. शरीराला तू जाणणारा ज्ञान स्वरूप असा चिदानंद स्वरूप तू आहेस असं प्रखंड आपल्याला शिकवते, सांगते. याला म्हणतात ज्ञान. की हा गुरु शिष्य संवाद करीत असतात, त्यापासून ज्ञानाचे सिद्धांत करतात व ते बघून घेण्यात विषयासक्तीची बाधा होते. याकरिता विषय टाकण्याकरिता शास्त्रात करून नियम. आपण गुरु शिष्याचे संवाद म्हणजे आपल्यालाही सद्गुरू आपण जातो ऐकतो.
पण ऐकताना काय होतं म्हणाले की विषयाची बाधा होती. काय होती विषयाची बाधा होती, मन लागत नाही. मन लागत नाही तर मनात विषयासाठी मनात काय अनेक प्रकारच्या प्रपंचाच्या वासना भरलेल्या. ऐकायला बसलो की आपलं आता ऐकण्यात किती सगळ्याची पाड्यात लग्नाची मध्ये गेली का नाही. एखादं वाक्य कानावर पडतं, आता दिवाळीचा सगळा कारवाचा म्हणजे ऐकण्यात पुढं मग लागतं नाही. पण आज सहजच विषयाकडे धारणा होती. काय होती? सहजच विषयाकडे धारणा होती. हे विषय काय करतात तर प्रतिबंध करतात. म्हणून हे विषय टाळण्यात हे विषय बाजूला राहिले. याच्याकरता शास्त्रार्थ, याच्याकरता काय शास्त्रार्थ याच्याकरता याच्यासाठी शास्त्रार्थात म्हणून नियम सांगितला. पुन्हा तुम्हाला शब्दम सांगितला. म्हणून निग्रह नाही केला तर पाप होईल. इंद्रिय निग्रह नाही केला तर पाप होईल. या स्थिती आहे का नाही, पापाची भीती वाटते का नाही, ज्याला त्याला वाटते त्याला शास्त्र वागतो नाही पाप होऊ नये असं त्याला वाटतं. पाप होईल त्याला. म्हणून हे गुरुच्या संगतीत आपण शास्त्रार्थ ज्यावेळेस गुरु शिष्याचा ज्यावेळेस संवाद होतो शिष्याचा संवाद असतो हे सांगत असताना आपल्या डोक्यावर अनेक प्रकारचे युक्त्यानं ते सांगत. आपलं मन लागत नाही. आपलं मन लागत नाही तर मनात विषयाच्या वासना येतात. विषय वासनेनं मला त्या वासनेवर प्रतिबंध. त्या वासनेमुळे काय होतं, विषयाचं ती मोठा प्रतिबंध. ज्ञान होण्याला 4 प्रतिबंध सांगितले आहेत नाही. प्रतिबंधा विषयाचं सगळ्यात मोठा दोष. त्याच्यानंतर मानले उत्तर केले अशा प्रकारचं हे ज्ञान होण्याला ज्ञान होण्याला आले नाही. त्याच्याकरता काय विषयाचं हा सगळ्यात मोठा दोष. हा विषय तिथंच सगळे गोष्टी विषयासक्तीमुळं आपल्याला आत्मज्ञान होत. विषयासक्तीमुळं आत्मज्ञान होत नाही. जरी झालं तर ते दृढ होत नाही. दृढ झालं म्हणजे निश्चय झाला. अप्रोक्ष हे का होत नाही? विषयासक्तीमुळे. विषयासक्ती टाकली. विषयासक्ती टाकली. विषयासक्ती टाकणंच हवं. विषयासक्ती टाकली नाही टाकली. मला काही विषय लागलं ज्ञान तुमचं स्वरूपच ज्ञान तुमचं स्वरूप. पण ते मळानं झाकून गेलं मळ बसला ना त्याच्यामुळे विषय आणि म्हणून त्याच्यामुळे आपण स्वरूप आपल्याला निघतं. गुरु सांगते आपलंच आपल्याला सांगते पण आपलं मन लागतं का ते ऐकत दुसरीकडे खोट्याकडून म्हणतात. सगळ्या वासना कशाच्या प्रपंचाच्या खोट्याच्या. प्रपंच खरा आहे का? नाही. प्रपंच हा नाही गाणार. प्रपंच नाही. प्रपंच नाही म्हणलं तर कल्पित आहे. कल्पित वस्तू नसते. अध्यस्त वस्तू ही अधिष्ठान रूप असते. अधिष्ठानावर वेगळी नसते. अधिष्ठानावर झालेली कल्पना असते. आणि मग तसा हा प्रपंच आहे. आणि त्या प्रपंचाच्या वासना म्हणजे असं अध्यस्त असणार, कल्पित असणार. कल्पित म्हणजे खरा नाही.
त्याच वाचन आपलं स्वरूप आपल्याला होऊ देत नाही, आपलं स्वरूप आपल्याला कळू देत नाही. त्याच्यामुळं त्या विषयाचं वासना वाटल्याबद्दल त्या वासना मनात धरल्यामुळे बंगल्याच्या, गाडीच्या, पैशाच्या सगळ्या वासना त्याच्यातच मन रमायला नाही, त्याच्यातच मन रमायला. परमात्म्याकडे कुठं जातो, योग आवडतो, आवडत तरी असा प्रपंच जितका आवडतो तितका आवडतो नाही, आवडतो पण आपल्याला प्रकृती जितका आवडतो तितका आवडतो नाही. आपल्याला जितके पैसे आवडते तितका देव आवडतो का? देव आवडतो कसं काय? असं काही विशेष आवड आहे का देवाबद्दल? नाही. सामान्य आवड दुसरं जे आपल्याला आवडतं तसं देव नाही आवडत. बरं देव आवडतो पण असा विशेष रूपाने आवडतो का? देवाशिवाय दुसरं काही आवडतच नाही. देव नको, देवाशिवाय दुसरं काही नको असं आहे का? नाही. देव आवडतो पण प्रपंच जितका आवडतो तितका नाही आवडत. आपल्याला देव कमी आवडतो, प्रपंच जास्त आवडतो. म्हणून आपल्याला परमात्मा कळायचा नाही, जाताय कसा तो कळत आणि कळत आपल्याला स्वरूप लक्षात येणं हे महत्वाचं आहे. पण विषयासक्तीमुळे महत्वाचं येत नाही, म्हणजे लक्षात येत नाही. विषयासक्तीमुळे हे स्वरूप आपलं आपल्याला लक्षात येत. आपण कोण आहोत आणि कोण आहावा विचार मुले ज्ञानेश्वर निवृत्ती माईक पण खरा म्हणते. आपलं आपल्या लक्षात येत नाही कशामुळं? विषयासक्तीमुळे येत नाही. विषयासक्ती असलेल्याच प्रपंचाचे म्हणून गुरु शिष्य संवाद म्हणजे आपल्याला आत्मज्ञान होते वेळी ही विषयासक्ती आढळून येते. त्याकरता महाराज म्हणतात की विषयासक्ती आडवी येऊ नये म्हणून आपल्याला शास्त्र काय शास्त्र मग शास्त्रानं काय सांगितलं ते थोडंफार घ्यावं. शास्त्रानं चालावं, कारण पाप वासना झाली नाही पाहिजे. मनात परमात्म्याविषयी प्रेम वाढलं पाहिजे, मनात भाव उत्पन्न झाला पाहिजे. आणि म्हणून मनात ज्या वेळेस आपल्यावर जितका भाव उत्पन्न होईल, भाव वाढत जाईल, तसं विषयासक्ती कमी होईल. भगवंताबद्दलचं प्रेम वाढत वाढत जात असतं, विषयासक्ती कमी होत जात असते. असं काही एखाद्याचं होत असं एकदम, पण तसं सहजासहजी जसं तुमचं प्रेम भगवंताबद्दल वाढत तसं संसारातलं प्रेम कमी होत. जसे आमुषा झाली की पौर्णिमेकडे जसं चालत तसं चंद्र काय असतो वाढत जात असत. त्याला काय वाढत जात. पौर्णिमा झाली की पुढं आमुषाकडे चालली की त्याच्या कला कमी होत जात. तसं परमात्म्याचं प्रेम आपल्या अंतःकरणात वाढत चाललं, विषयासक्ती आणि विषयासक्ती त्याची वाढत चालली, त्याचं परमात्म्याविषयी प्रेम कमी देव आवडत नाही. विषयासक्ती जास्त झाली की देव आवडत नाही. मग विषयासक्ती रजोगुणी तमोगुणी माणूस असला तर त्याला देव आवडतो नाही. सत्वगुणी माणसाला देवाशिवाय दुसरं काही आवडत नाही. देव आवडतो, त्याला शास्त्र आवडतं. शास्त्राचं काय करतो? शास्त्र पाहतो, शास्त्रानं वागतो, म्हणजे विधीनं वागतो. पाप आवडत नाही. देव आवडतो, त्याला देव आवडतो, त्याला पाप आवडतो. पाप आवडतो, त्याला देव आवडत नाही. अशा प्रकारचे इथं मला सांगतात की शरीराने केलेली सोय करणे ज्ञानाला प्रतिबंध करतात. शरीराने केलेले सोय म्हणजे नियम बाह्य केलेले कर्म हे ज्ञानाला प्रतिबंध करतात, म्हणजे ज्ञान होऊ देत नाही. तसेच मनाने वाणीने
शरीराने भोगलेले विषय ज्ञानाला आधार. मनाने वाढलेले शरीर भोगलेले विषय नाही का? आता मनात पुढे आपल्या मनात सोयरे धायरे मनात गाडी बांगला मनात त्याची मनात भोगलेले ते विषय त्याला तेच आवडते का नाही? त्याला ते आवडते. त्याची आवड जास्त परमात्म्याची आवड कधी. आता पुन्हा वाणीने भोगलेले विषय म्हणजे वाणीनं आपण संसाराच बोलतो ना, त्यातलंच बोलतो. हे बोलणं आवडत. देवाबद्दल तर बोलणं कुठं आवडत नाही. देवाबद्दल तर सांगायला गेलं की रामायणात का नाही, दोन जड पड्यासारखं होत नाही. तसं नाही, कुठलं फ्रेश राहत जड होत नाही. जर हाणायला लागले आता एखादी गोष्ट जर लावली तर चांगली तर मग तेव्हा करून ऐकलं प्रपंच लाभाची कथा सांगितली किंवा आणखी काही दुसरी एखादी कथा कोणती काही गोष्टी सांगितल्या ज्ञान सांगायला सुरुवात केली. आवडत जड पण ते वाण हीच सवय लागलेली काय प्रपंचाच चिंतन करायचं, ऐकायचं, प्रपंचाबद्दलच बोलायचं. आणि म्हणून ती सवय लागली. आपण बाहेर बसलो वाट्यावरती 4-4 तास 5-5 तास उठत नाही. 1 तास बस वाटत का नाही? बस वाटत. वाणीनं तेच बोलतो तेच ऐकतो. वाणीचा विषय तो झालेला आहे. म्हणून महाराज म्हणतात की मनाने वाणीने शरीराने भोगलेले विषय ज्ञानाला बाधा करतात. आता वाणीनं आपण बोलतो, प्रपंचाबद्दल ऐकतो, देवाचं नामस्मरण करतो का? देवाबद्दल बोलतो का? बोलावा विठ्ठल, बघावा विठ्ठल, करावा विठ्ठल झाले का? बोला हरी बोला नाहीतरी मला करू नये. नाथ महाराज म्हणते पण आपण नुसतं म्हणतो. आपण ते हरिपाठ नाथ महाराज कोणी घेतच नाही. घेत असले तरी मी नुसतं म्हणून पुढे जातो. तिथं थांबतो का बोला हरी बोला नाहीतरी बोलायचं तर हरीबद्दलच बोला, नाहीतर बोलूच ना. नाहीतर काय वाचा शिणू नाही. उगच आपलं तोंड उगच बडबड करून उग त्या वाणीचा शीण होत. काय करा? हरीच बोला, हरीबद्दलच बोला, हरीचं चिंतन करा. हरीचं चिंतन ऐका. तुम्ही सांगा एकमेकाला, दुसऱ्याकडून ऐका. आहे की नाही? हरीबद्दल बोलायचं, हरीबद्दल ऐकायचं. हे वाणी नका. वाणीला आपल्याला दुसरंच बोलण्याची सवय लागते. भोगलेले विषय ते वाणीनं ते बोलण्याची सवय. म्हणून हे बोलणं आवडतं. देवाबद्दलचं बोलणं कुठं आवडतं? भोगलेले विषय हे ज्ञानाला प्रतीक. शरीराने भोगलेले विषय, शरीराने आपल्याला रोज संसारात काम करावं वाटतं. आता पण दिवस खूप चालू तेच आवडत. विषयाची आता हे सारखं आपलं तेच रोज सारीपाठ खेळणं चालू आहे प्रपंच. मग देवाबद्दल करणं काय आवडतं? देवाबद्दल करणं आवडत 1 तास काकडा म्हणायचा तरी जमत नाही. 1 तास हरिपाठ म्हणायचा असं वाटतं की का होईल बाबा 1 तास. संसार किती वेळ असला तरी कमीच पडतो. काय होतो? दिवसभर काम करणारे माणसाला काय करायला वाटतं? दिवस इतक्या लवकर मावळा
त्याच्यात फूट झालेला आहे तरी पण तेच आवडत आहे का ना. आणि मग आता शरीरानं ते करणं आवडतं, प्रपंच करणं आवडतं, मंदिरात आवडतं का नाही, मंदिरात जाऊन काही चिंतन आहे का वाटतं का, चिंतन करावं वाटतं का, ध्यान करावं वाटतं नाही करावं. ध्यास असला तर अभ्यास करायचा ध्यास असला, ग्रंथ वाचून त्याचा अभ्यास करावा, नित्य चिंतन करावा, आणि मग त्याच्यात तो छंद लागला की त्याच्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. तिने आपलं कल्याण होतं. तिने काय होतं, आपलं कल्याण होतं म्हणजे आपलं जन्म मरणातून आपण पार पडतो. मनुष्य ते आधी आलो तर कशा करता आलो, त्याच्या करताच आलो ना. शरीरा येणे सरी किंबहुना येणं झाला शिलापूर, है का नाही. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलंबून दिला. हे सच्चिदानंद पद आता इथं प्राप्त करून घ्यायचं नाही. सच्चिदानंद असं लक्षात ठेवायचं. हो म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावी. त्याला मी देव होईल म्हणलं तर तो देव होत नाही का, होतो. पण कुठं ध्यानात घ्यावं वाटतं. देव कोणाला हवा वाटतं, कोणाला देव होण्याची इच्छा आहे. म्हणून हे सगळे प्रतिबंध आहेत, विषय सत्य. हे काय म्हणाले महाराज येतात, मनाने वाणीने शरीराने भोगलेले विषय ज्ञानाला बाधा आणतात. कर्मामुळे ज्ञानात प्रवृत्ती होत नाही. हे कर्म आपल्याला दाखवून चालूच कर्म करण्याची काय आहे, म्हणजे शरीर हे म्हणजे ती प्रकृती येते, प्रकृती करी कर्माचा कर्म निष्कर्म होऊन आपल्याला आवडत नाही. कर्मातून अलिप्त म्हणून की मी करता नाही असं कळून घेण्यात आपल्याला आवड नाही. करण्यात आवड, परमात्मा कळून घेण्यात मात्र आवड नाही. म्हणून या कर्मामुळे ज्ञानाला प्रवृत्ती हरीचं कर्म, हरी प्राप्त व्हावं म्हणून आपण साधना, हरीची साधना करताना असे काही कर्म करतो आणि किती करतो केले तरी थोडे, ते त्याच्यात मग लागत नाही. काही माणसं करतात ना देवाची सेवा, भरपूरच केल्यास बापाचा एक मान पुण्य जोखमी तारा चोरा समान आली येणे जिंकले नारा रड परवड. काही उगच आपण देवाला पाणी घालायला जातील तर बळत उशीर सडासन मार्जन करी, पण एखाद्या दिवशीच कधी उल्हास आहे, सणावारालाच कधी दररोज नाही. हरिपाठ मानला तर एकादशी दिवशीच म्हणायचा, आकडा मानायचा तर एकादशी दिवशीच म्हणायचा, बाकी दररोज आपण संसारात किती रात्रंदिवस सारखे झटपट करतो. हरीच्या चिंतनाविषयी मात्र आपल्याला सारखी आवड नाही. कशी आवड नाही, सारखी नाही. इकडच्या कर्माची खटपट कर्मात प्रवृत्त झालेलो आणि हरीची साधना करण्यात मात्र आपण प्रवृत्त नाही. म्हणून कर्मामुळे ज्ञानात प्रवृत्ती होत नाही व भोगामुळे झालेले ज्ञान मग आपल्याला जरा जुरा जरी झालं तर भोगामुळे ती राहत नाही. मग आपल्याला या प्रपंचाच्या भोगाची मुक्ती सवय आहे ना. सारखं प्रपंचात आपण जरा जुरा ऐकलेलं असतं कधी मध्ये तर मग ते राहत ते कुठं राहत असत. ते फक्त थोडंच झालेलं नाही, ते फक्त झालेलं नाही. फक्त कसं असतं, फक्त म्हणजे त्याच्यावरच आवडलं. रजनी हाची घाता गोविंदाचे
आहे जो रात्रंदिवस परमात्म्याच्या चिंतनाशिवाय त्याला हे आवडत प्रपंच तो म्हणजे लोणचा पापडा सारखा त्याला नको. आपण ते पुरणपोळ्या खातो ना, पुरणपोळ्या पोटभर खावा म्हणून आमटी असते. काही काही घरी नुसती आमटीच खाते. ते म्हणते आपल्याला गोड आवडत नाही, आमटीच आवडत. आमटीन भात. बरोबर. अरे आमटीन भात कशा करता असतो? पोळ्या जास्त खावा म्हणून असतो, आहे का नाही? चुरली चांगली की मस्त पोळीची तुकडे आणायची आणि एक आमटीचा पुरता आणायचा. गोडपणा थोडा गेला पाहिजे. पुन्हा पुन्हा पोळी खाला, पुन्हा काय चव येते. त्याच्याकरता आमटी थोडी फार असते का? आमटी लई मोठी असते का? नाही. पुरणपोळ्या पोटभर खायच्या असतात. पण काही काहीला आमटीच आवडती, पुरणपोळी आवडत नाही. तसं प्रपंचच आवडत, परमार्थ आवडत नाही. महाराज इथं आपल्याला प्रपंच आपण केला पाहिजे, पण कसा केला पाहिजे म्हणले? लोणचा पापडा सारखा. लोणचं आपण जेवण करतो तो पोटभर जेवण जाण्यासाठी लोणचं पापड कसं करता असतं? पोटभर जेवण करण्याकरता. थोडी चव येते, लोणचाला बोट लावलं, पापडाचा तुकडा थोडासा तोंडात टाकला, काय ती चव येते का? जेवण जास्त जात, पोटभर जात. तसा प्रपंच लोणचा पापडा सारखा करावा. परमार्थ जेवण पोटभर जसं आपण पुरणपोळी पोटभर खाल्ल्या पाहिजे, तसं परमार्थ पोटभर केला. संसार थोडा असतोच संसार, पण कसा मानला पाहिजे? लोणचा. त्याच्यात राहिलं पाहिजे, पण त्याच्यात आसक्त होऊन नाही, परमार्थात राहिलं पाहिजे. आसक्त गोडी कशाची असावं? परमार्थात. प्रपंचाची गोडी काय? प्रपंच प्रारब्धाचा आहे. प्रपंच जसा वाचा तसा होणारच. म्हणून आपल्याला खरं काय आपल्याला करायचंय? आपल्याला इथे येऊन मनुष्य देहात आल्यावर परमार्थ करायचा. त्याच्याकरता आपल्याला हे शरीर दिलं. आपण ते न करता आपण उलटच करायला. आपल्याला शरीर दिलं परमार्थ करण्याकरता आणि आपण करायलो संसार. आता उलट झालं का नाही? देव म्हणतो की तुला बाबा मी शरीर दिलंय, आहे का नाही? पण आता विषयाची शिरवणी केली, आयुष्याची गाळणी. मी तुला परमार्थ करण्याकरता, परमार्थ साधण्याकरता हे शरीर दिलं. या शरीराला प्रपंच मला जाण्याची सोडून प्रपंचात उडी टाक. आता मला जाणायचं, तू थांबत नाही. तू ते मला जाण्याची क्रिया केली नाही, तशी साधना केली नाही, आणि मग कशात प्रवृत्त झाला? प्रपंचातल्या या धर्मात झाला. मग आता ज्ञान होत नाही. प्रपंचातल्या भोगामुळं ज्ञान होत. जरी जरा जुरा परमार्थ केला, प्रपंचात जास्त आसक्त असल्यामुळे ते ज्ञान टिकत नाही. सतत ते ज्ञान टिकण्याकरता सततम कीर्तयन्तो मां, सतत सतत चिंतन, सतत आहे का नाही? सतत सारखं चिंतनच करावं लागतं. चिंतन ऐकावं लागतं, चिंतन ऐकावं, सांगावं, हरिबद्दल बोलावा, हरिबद्दल ऐकावा. हेच आपण करीत राहिलं तर आपल्याला अशाच हरीच्याच वासना नाही. जर आहे प्रपंचच करीत राहिलो तर मग प्रपंचाच्याच वासना, प्रपंचाच्या वासनेने प्रपंचच करावं लागतं, अधोगतीला जावं लागतं. परमार्थात हरीची वासना झाली की हरीच होत असत. हरीची वासना झाली की हरीच होत असत. म्हणून हरी आपण पहिलेच, पण आपल्याला मी हरी नाही असं वाटतं, मी माणूस असं वाटतं, मी हरी असं वाटत नाही. हे हरण झाल्याशिवाय काय
हे संसाराचं हरण म्हणजे हे खरं नाही. हे गेलं पाहिजे आणि मी परमात्मा आहे असं नीट लक्षात आलं पाहिजे. त्याच्यासाठी ते टाळण्याकरता महाराज म्हणतात, इथं शरीर भोगामुळे झालेले ज्ञान राहत नाही. सारांश कर्म ज्ञानाच्या क्षमता प्रतिबंध करतात. हे कर्म आणि भोग, कर्माच्या संबंधानं काय भोग आहे आणि प्रपंचातली भोग ही परमात्म्याची परमात्मा होऊ देत नाही. अशा प्रकारचं माणसाकरिता आपलं मनाकरिता शांतीचा नियम आणि इंद्रियांना निग्रहाचा नियम. मग आता हे शास्त्रात सांगितलं. काय सांगितलं? मनाकरता शांतीचा नियम म्हणजे शांत मनोनिग्रह. काय करायचं सांगितला? मनोनिग्रह. इंद्रियाचा निग्रह म्हणजे नियम. इंद्रियांनी स्वैर तिकडे जाऊ नाही. मन स्थिर राहिलं. इंद्रिय ही मनोनिग्रह झाला पाहिजे. अगोदर मनोनिग्रह झाला की मग इंद्रिय निग्रह सुद्धा होत असतो. म्हणून मनाने शांतीचा नियम आणि इंद्रियाने निग्रहाचा नियम, वाणीने सत्याचा नियम असा नियमित काय करायचं? नियमित. मनानं कसं राहिलं पाहिजे? शांत, स्थिर राहिलं पाहिजे. कशामुळं? थोडं दम धरून राहिलं पाहिजे. स्वैर कुंकड मन पळायला लागलं तर मन जाऊ दिलं नाही पाहिजे. मन जाऊ दिलं नाही पाहिजे. मन बाह्य विषयाकडे धावत असत. मनाचे दोन दुर्गुण आहेत का नाही? एक ते चंचली आणि बहिर्मुखी. चंचल असल्यामुळे ते स्थिर राहत आणि बहिर्मुख असल्यामुळे ते अंतर्मुख. म्हणून मनाची धाव बहिर्मुख असल्यामुळे बाहेर असते. चंचल असल्यामुळे ते स्थिर राहत. म्हणून मन कसं करायचं? स्थिर करायचं. त्याच्यासाठी मग नियमन करायचं. मनाला इकडं तिकडं जाऊ द्यायचं नाही. मग मनाला इकडं तिकडं जाऊ द्यायचं नाही तर मनाला काय असं ताडण द्यायची का? नाही. त्याला दाबून राहायचं का? नाही. तसं नसतं. त्याला हरीच्या नादाला लावायचं. त्याला कशाला लावायचं? हरीच्या. त्याला काहीतरी त्याला छंद लागतो. त्याला मनाला कोणता ना कोणता विषय लागतो. मनाला कोणता ना कोणता विषय असल्याशिवाय मन राहत नाही. मनाला कोणता बी मनाला रमण्याकरता एखादा तरी विषय लागतो. मन पंचविषयात बहिर्मुख झालेलं. बाहेर एक पंचविषय मन तिकडं धावलं. पण आत हरी काय? आणि तो हरी हा विषय मनाला लावून द्या. मनाला कशाकडनं वळलं पाहिजे? हरी कर. मनाला हरीची चटक लावली. मनाला भजनाची चटक लावली पाहिजे. नामस्मरण करण्याची, हरीचं चिंतन ऐकण्याची ही एकदा मनाला चटक लागली, ही गोडी लागली, मग मन बाहेर पडत नाही. आंतरीची घेतो. आतमधली एकदा गोडी लागली मग ते मन तू म्हणा मी हेची करी, माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी. असं मन एकदा आतमध्ये लागलं की मग आता कोठे धावे तुमचे चरण भाग गेला सीन गेला अवघा झाला. मन आता बाहेर पडत नाही. आता आतमध्ये स्थिर झालं. त्याला काय म्हणायचं? मनोनिग्रह हे शास्त्र नसाय. म्हणून आपला विषय काय चालला की शास्त्र कोणा करताय? तर साधका करताय, मुमुक्षू करताय. आणि म्हणून त्याला हे शास्त्र लागतं. मग आता त्याला मन हे विषय हे कर्म हे सगळं ज्ञान होऊ देत नाहीत ना. हे भोग हे ज्ञानाला अडली नाही सगळे. त्या मनाला, त्या वाणीला, त्या इंद्रियाला परमात्म्याची गोडी. म्हणून ते शास्त्रात सांगितलं. शास्त्र आपल्याला ते सांगत. म्हणून शास्त्राची गरज काय? शास्त्र कशासाठी?
तर शास्त्र याच्या शास्त्रानं आपल्याला मनाला नियम घालून दिलेला आहे, इंद्रियाला नियम घालून दिलेला आहे, वाणीला नियम घालून दिलेला आहे का नाही? डोळे तुम्ही यारे सुख पहा विठोबाची मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी, का म्हणे जीवा नको सोडू या केश. हे सगळा बोध कोणाला केला? मनाला, इंद्रियाला, डोळ्याला, कानाला, आहे की नाही? हे सगळा बोध इंद्रियाला केला, मनाला केला. हे शास्त्र आहे. ती शास्त्र संतांनी आपल्या मुखातून आपल्याला इथं संत बोलते तर शास्त्राच्या व्यतिरिक्त वेदाच्या व्यतिरिक्त बोलत नाही. संतांच्या मुखातून शास्त्र आणि वेद हेच निघत असतात. आपल्याला शास्त्र कोणा करताय? साधका करताय. शास्त्रात काय? शास्त्रात मनाला कसं आवरायचं, मनाला भजनाला लावायचं, मनाला हरीच्या चिंतनाला, मनाला हरीचं स्वरूप दाखवायचं. मनाला काय दाखवायचं? हरीचं स्वरूप दाखवायचं. मनाला काही पाव वाटतं की नाही इकडे बाहेर, त्या मनाला इकडे हा परमात्मा कसा आहे तो. राजस कुमार मदनाचा पुतळा रविशेषी कळा लोकनिया, कस्तुरी मळवट चंदनाची गोळीमाळ कंठी वैजयंती, मुकुट कुंडली श्रीमुख शोभली सुखाची ओतली सकळी, असे सोन सळा पांघरी पाठोळा धन निळ. हे कोणाला दाखवायला पाहिजे? मनाला इकडं, मनाला आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. डोळ्यानं असं हरीचं स्वरूप दाखवलं पाहिजे. मनाला हरीचं चिंतन करायला लावलं पाहिजे. हे शास्त्र सांग. शास्त्रात आपण प्रवृत्त झालो तर शास्त्रात आपल्याला मनोनिग्रह सांगितला, इंद्रिय निग्रह सांगितला, वाणीनं नामस्मरण करावं, डोळ्यानं हरीचं स्वरूप पाहावं, कानानं त्याचे गुणगान ऐकावं, आहे का नाही? अशा प्रकारचं आपल्याला अनेक अभंगातून संत सांगतात. म्हणून शास्त्राने मन वाणी शरीर या तिघांनाही 3 प्रकारचा अतिशुद्ध नियम विधी नियमित केला आहे. मनाकरता शांतीचा नियम, इंद्रियाकरता निग्रहाचा नियम, सत्याने वाणी नियमित करणे, याप्रमाणे या तिघांना 3 प्रकारचे नियम आहेत. अशा प्रकारचं मनाला, इंद्रियाला आणि वाणीला नियम. इंद्रिय म्हणलं की सगळी इंद्रिय आहे की नाही? हा इंद्रियाला, वाणीला, वाणी महत्वाची. वाणी कारण सूक्ष्म शरीराचे उपलक्ष आतमध्ये काय, तुमच्या आतमध्ये काय भरलेलं आहे कळतं वाणीतून. वाणीला सुद्धा काय लागतो? नियम लागतो. बघा ना, काही काही माणसं असं बोलतात की त्याचं बोलणं असं थांबू वाटत नाही त्याच्यापेक्षा, कारण आत ते भरलेलं आहे म्हणून बाहेर काय पडतं तेच. एखादा सज्जन माणूस असतो त्याच्या आतमध्ये काय भरलेलं असतं तर तेच बाहेर. सज्जन वाणी म्हणजे चांगलं बोल, आहे का नाही? पैसे साच आणि मवाळ मिटली परी कसा बोल जैसे कल्लोळ अमृत. गोड बोलणारी माणसं, गोड बोलून काटा काढणारी नाही बरं, गोड बोलणारी किती देवाविषयी बोलणारी, सगळ्याला प्रेमानं बोलणारे, कोणाविषयी मनात द्वेष ठेवीत नाही, निर्मळ राहतात, अशी माणसं चांगलं बोलतात. आणि काही असे बोलतात की त्याचं बोलणंच ऐकून पळावं वाटतं. अनंत वाचाळ बरळती बरळल्यासारखं ते बोलत. वाणीला नियम आहे का? मग नाही. मग वाणीला नियम काय? आतमध्ये तुमच्या जर चांगलं जर भरलेलं असलं काही तर तेच आपण बाहेर पडतो, आहे का नाही? झाड जाणीचे फुले, माणूस जाणीचे बोले. माणूस बोलण्याहून कळतो की याच्या आतमध्ये काय भरले, बोलतो कसा,
त्याच्या बोलण्यावरून कळतं का नाही आतमध्ये याच्या काय भरलेलं आहे. चांगलं आतमध्ये भरलेलं असलं तो चांगलं, त्याच्या आतमध्ये चांगलं काय नाही त्याच्या तोंडातून पहा कशी घाणच दिसते. म्हणून वाणीला सुद्धा काय असला पाहिजे, नियम असला पाहिजे. तो नियम शास्त्रानं सांगितलेला आहे. म्हणून इथं महाराज म्हणतात की मनाला शास्त्राने मन, वाणी आणि शरीर या तिघांनाही 3 प्रकारचा अतिशुद्ध नियम विधी सांगितले आहे. मनाकरता शांतीचा नियम आणि इंद्रियाकरता निग्रहाचा नियम, सत्याने वाणी नियमित करणे, याप्रमाणे तिघांना 3 प्रकारचे नियम. विषयाविषयी काम हा एक जणू भयंकर हत्या आहे. विषयाविषयी विषयाची आवड असते. काय असतं? विषयाची आवड. विषयाची आवड असते म्हणजे विषयाची आवड म्हणजे इच्छा असते. इच्छा म्हणजे काम. इच्छा म्हणजे काय? काम. काम. मग हा काम भयंकर हत्ती. भयंकर म्हणजे मोठा काम. कामाकडे एकदा विषयाकडे मन जर गेलं हे सगळा नाश होतो. म्हणून अहंकाराच्या मदनाने पूर्ण उन्मत्त, हा अहंकाराच्या मदाने पूर्ण उन्मत्त काय? काम नावाचा हत्ती. काम नावाचा आतमध्ये काम आहे, इच्छा आहे. आणि तो देह तारुण्याने नेहमी धुंद असतो. त्यामुळे शास्त्रविधीचे बंधन तोडून टाकतो. हा काम कसा आहे? तर मग हा काम एकदा खवळला तो शास्त्र विधी याचे नियम तोडून टाकतो. काय करतो? नियम तोडून टाकतो. कामाला सुद्धा कामावर अंकुश ठेवण्याकरता हे शास्त्र. कशा करताय? कामावर अंकुश ठेवण्याकरता शास्त्र आहे. शास्त्रात आपण शास्त्र नेहमी ऐकलं, शास्त्राचं चिंतन केलं तर आपल्याला कसं वागावं हे कळत असत. काय खावं, कसं राहावं, कसं वागावं, कसं चालावं, कसं बोलावं हे कशातून कळतं? शास्त्रातून कळतं. आणि हे कळाल्यामुळं काय होत असत, हे जसं जसं आपल्याला शास्त्रानं वागून आपल्याला अंतःकरण आपलं निर्मळ होत असतं. मन काय होत असतं? निर्मळ होतं. जसं जसं मन निर्मळ होतं तसं तसं आपल्याला देवाची भक्ती वाढत असते. अंतःकरणात देवाबद्दलचं प्रेम वाढतं. प्रेम वाढून आपल्याला देवाची आवड पुन्हा पुन्हा सारखी आवड निर्माण होत असते. एकदा आवड निर्माण झाली या मनाची एकमेकी एकली आठाया शोके शोके म्हणून अनुभव कौतुके दावीत जायचे. या मनाला एकदा परमात्मा आवडला, मन परमात्म्याला सोडी नाही. या मनाला परमात्मा आवडण्यासाठी भक्ती झाली पाहिजे. मनाला त्याच्या नादी लावलं पाहिजे. पण हे उन्मत्त रूपी काम रूपी हत्ती याच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. शास्त्रानं काय केलं पाहिजे? अंकुश ठेवला पाहिजे. नाहीतर मग तो हत्ती एकदा उन्मत्त झाला की मग कोणतेच नियम काही पाळीत नाही. मग त्याला नियम पाळणं आवडत नाही. म्हणून इथं महाराज सांगतात की त्यामुळे शास्त्रविधीचे बंधन तोडून टाकतो. मित्र, राजा आणि गुरु यांना लाथाडतो. सोंडेने स्वर्ग शिखराचा घास खातो. अति दुस्तर व अथांग असलेल्या नरक नदीमध्ये बुड्या देतो. धर्माच्या पाण्याने कदाचित धुतला तरी तो लागलीच लोभ रूपी धूळ डोक्यावर उधळून घेतो. ब्रह्मादिक देवांना घोळसून ठार मारतो. मी माझी अशी गर्जना करतो. मग हे काम मोठमोठ्याला आवरला का? नाही. मोठमोठ्याला आवरला नाही. कामाकडून दुःखाशिवाय दुसरं काही भेटत नाही. तो दुःखात बुडू मारतो. अशा प्रकारचे मग एखाद्या दिवस महाराज म्हणते की तो कधी जर धर्माच्या पाण्याने कदाचित धुतला तरी तो लगेच लोभ रूपी मळानं तो मळतो. लोभ हो ना, जरी एखादबार जरी झाला थोडा निर्मळ तर मग तो लोभ जर आला की लोभानं बिघडून जातो. बरोबर आहे का नाही? हो, लोभ होतो ना.
नाही जर चांगला परमार्थाच्या नादी लागला 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 मग लोभ होतो. लोक सन्मान करते, लोक पैसे देते, लोक पूजा करते, मग लागला लोभाच्या नादी, गेला पुन्हा वाया. आहे का नाही? अशा प्रकारचं महाराज म्हणतात की मित्र, राजा आणि गुरु यांना लाथाडतो, सोंडेने स्वर्ग शिखराचा घास खातो. स्वर्गा टाकतो, सगळ्याला गिळून टाकतो हा काम. म्हणून त्या कामाला अशा विषय कामरूपी हत्तीच्या मस्तकावर नित्य रूपी माहूत चढण्याचे जाणू, स्वतः चढण्याची जाणू शकतो आणि शास्त्रविधीच्या अंकुशाने मार देऊन पूर्ण करून आवळून धरतो. म्हणून अशा विषय कामरूपी हत्तीच्या मस्तकावर अंकुश ठेवला आणि शास्त्रविद्येच्या या अंकुशाने मार देऊन पूर्ण करून आवरून धरतो. म्हणजे शास्त्रानं नियमानं जर चालायला लागला माणूस, शास्त्रानं त्याला शास्त्र विधी नियम आवडले तर तो बुद्धीला पापाकडे जाऊ देत नाही. विचार करतो की काय केलं तर पाप होईल, काय करावं काय न करावं, असं सार काय आणि आसार काय असं लक्षात घेतो आणि म्हणून स्वैर वागत नाही, विहित वागतो. निश्चित कर्म टाकतो आणि विहित वागतो आणि विहित वागल्यामुळं मन निर्मळ होत चलत असतं. भगवंताची आवड निर्माण होत असते. अशा प्रकारचं महाराज आपल्याला सांगतात. म्हणून मनाने वाणीने केलेली कर्मे आणि विषयाचा भोग परमार्थ साधनात अतिबाधा करतात. म्हणून या तिघा करता 3 प्रकारचे नियम केलेले आहेत. हे राजा, त्या नियमाचे वर्म काय सांगतात की आता शमाचे स्वरूप असे की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याच्याकडून विषयाची इच्छा करणे, विषय सुखरूप आहेत असा निश्चय करणे, विषयाचे अनिश्चिंतन करणे आणि विषय माझे आहेत, मी विषयाचा भोगता आहे असा अभिमान असणे, अशा स्वरूपाची विषयासक्ती टाकून त्यांना परमार्थाचे महत्व पटवून देऊन परमार्थाकडे लावणे याला शम म्हणतात. म्हणून शम, दम, हे नाही, पुन्हा तितिक्षा, उपरती, श्रद्धा, समाधान हे अधिकाराचे लक्षण आहे. त्याच्यात शम, दम अत्यंत महत्वाचे आहे. आपण नेहमी चिंतन करतो. त्याचं चिंतन आणखीन बारीक चिंतन आहे, पण आपण ते आपली वेळ संपलेली आहे म्हणून वेळेच्या अभावी आता चिंतन करण्याची काही वेळ नाही. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी आपण सद्गुरूच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. बाकीचा राहिलेला भाग पुढच्या प्रवचनात बघू. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके सोने मद द्यावे पसाय दाने, हे कळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो. उगार परस्परे गो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य भावो. जो देवांशी लावो प्राण जात, वर्षत सकळ मंगळी विश्वनिष्ठाचे मांद्याळी. अनावर्त मंडळी होता, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे आलांचन, मार्तंड जे तापहीन. येसाय सर्व सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीने लोकी. वजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ पदवी, विशेष लोकी द्रष्टा दृष्ट विजय भुवावी. एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो, होईल वरिदान देवो सुखिया झाला, वरिदान देवो सुखिया, वरिदान देवो सुखिया. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ठाकरे महाराज की जय.